नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश जानराव शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनल आणि उमेश जानराव शुभम ॲग्रो या फेसबुक पेजला आपलं स्वागत. शेतकरी मित्रांनो, आमच्या पेजला फॉलो केलेलं नसेल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करा, जेणेकरून आपल्याला असेच मार्केटचे जे बाजारभावाचे व्हिडिओ आहे तर कधी भाव वाढतील आणि किती लागवडी करायच्या आणि भाव जर डाऊन झाले तर काय कारण आहे, कशामुळे, या नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, असाच आजचा आपला विषय आहे. बरेचसे आपल्या शेतकरी बांधवांचे फोन आले होते आणि ते म्हणत होते की बरेच दिवस झाले, 1 महिन्याच्या जवळपास होत आला म्हणे, काही व्हिडिओ टाकला नाही, तर एक व्हिडिओ बनवा. पुढे बाजारभाव कसे राहतील आणि आता फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानक एवढे बाजारभाव पडण्याचे कारण काय हो. तर त्यासाठी तो विषय होता शेतकरी मित्रांनो आजचा आपला, आणि त्या संदर्भात आपण विषय घेऊन आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, काय झालं माहिती का, मागच्या आठवड्यामध्ये पंधरवाड्यामध्ये आपण बघू शकता की खूपच काही ठिकाणी वातावरण खराब झालेलं आहे. पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट झाली, त्याच्यामुळं बऱ्याचशा आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात तरी नाही का कमी नुकसान झालेलं आहे, पण सगळ्यात जास्त जर नुकसान जर म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर 2च जिल्ह्यामध्ये झालं. इकडं एक धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार, तिकडे जे शिरपूर तालुका जे आहेत तर तिकडे चांगल्या प्रकारात चांगल्या प्रमाणात नाही का मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि थोडंफार बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं. टोमॅटोची लागवड तिकडं थोडीशी कमी असते, एवढ्या प्रमाणात नसते, थोड्या प्रमाणामध्ये लोकल टोमॅटो असतो. पण आपल्याकडे जे काही तालुके जे आहेत, जिल्हे जे आहेत महाराष्ट्रामध्ये, की भरपूर प्रमाणामध्ये नाही का लागवड असतं. जसं नाशिक झालं, नारायणगाव पुण्या साईडचं जे झालंय, संगमनेर असेल, इकडं संभाजीनगरमध्ये कन्नड तालुका असेल, आजूबाजूचे जे काही तालुके असतील, आणि सातारा, त्याच्यानंतर इकडं सांगलीमध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी टोमॅटो लागवड आहे. त्याच्यानंतर इकडं फलटण तालुक्यामध्ये पण आहे, सोलापूर, बऱ्याचशा ठिकाणी बाहेरचे जे तालुके, सगळेच तालुक्यांचे नाव घेणं शक्य नाही आणि प्रत्येक जिल्ह्याचं नाव घेणं पण शक्य नाही. कारण की काय होतं, लोकलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी, प्रॉपरच्या ठिकाणी ज्या लागवडी होणाऱ्या असतात तर बऱ्याचशा ठिकाणी नाही का ह्या लागवडी होत असतात आणि प्रॉपर लोकलच्या ठिकाणी माल तिथल्या तिथं जो हायब्रिड माल असतात, ज्या व्हरायट्या आपल्या मार्केटला चालतात तर तो तिथल्या तिथं असतात. फक्त विषय असा आहे की जो देशी वाण जो आहे, जो शाहू असेल किंवा त्याला अनुसरून दुसऱ्या इतर कंपन्यांच्या ज्या व्हरायटी आहेत तर हा जास्तीत जास्त आपल्या राजधानी मार्केटमध्ये, दिल्लीमध्ये जास्तीत जास्त ह्या गाड्या नाही का चालल्या जातात. तर नाही का त्याच्यासाठी आपण जो मार्केट आहे बाहेर जात असतो, टोमॅटो भरपूर प्रमाणामध्ये नाही का त्याला विक्री आहे, खप आहे. पण सध्या आपण उत्तर भारतामध्ये जर बघितलं तर पावसाचं आणि गारपिटीचं थैमान खूप असल्यामुळं काय होतं माहिती का, तर खूप अति प्रमाणामध्ये तिकडे काही ठिकाणी जे तालुके जे आहेत, जिल्हे आहेत, तिथले राज्य जे आहेत तर तिथं भरपूर प्रमाणामध्ये नाही का गारपीट, नुकसान झालेलं आहे. आणि जास्त पावसामुळं थोडीशी तिथली जी आर्थिक आपण व्यवस्था म्हटल्या जाईल तर ही थोडी विस्कळीत झालेली आहे शेतकऱ्यांची. खूपच अति प्रमाणामध्ये नाही का नुकसान झालं. मग तिथला जो खराब झालेला टोमॅटो असेल तर तो मार्केटमध्ये येतोय, दिल्ली मार्केटला असेल, आणि जास्तीत जास्त आपल्या टोमॅटोला खप जे आपण बोललो की दिल्ली मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये आहे. दिल्ली मार्केटमध्ये आपण बघितलं की खूपच दिल्लीमध्ये पाऊस होतो आणि त्या पावसामुळे थोडं तेथील मार्केटची व्यवस्था जी आहे, थोडंसं मंडीमध्ये काय होतं, थोडी धावपळ होती आणि एक तिथले तसं वातावरण तयार होऊन जातं की मार्केटमध्ये एकदम भाव पडतात. आज एक 2-3 दिवसापासून जर आपण दिल्ली मार्केटला जर बघितलं तर एक 300-400 रुपयाच्या वर टोमॅटो विकत नाही, 300-350. आजचे तर हायेस्ट रेट जे आहेत दिल्लीमध्ये तर 300 रुपये रेट आहे आजचे.
मग तसा 100, 150, 200 रुपये पासून कॅरेट चालू आहे बघा. जर 100, 150, 200 रुपये कॅरेट जर दिल्लीमध्ये विक्री येत असेल तर मग ट्रान्सपोर्टसाठी किती खर्च जाणार आहे, खरेदी किती करणार आणि विक्री किती होणार. तर अशी परिस्थिती सध्या शेतकरी मित्रांनो दिल्लीमध्ये पण आहे, बाकीच्या मार्केटला पण तीच परिस्थिती आहे. याचं कारण एकच आहे की माल बी थोडासा लागवडी खूपच प्रमाणामध्ये होत्या आणि त्याच्यामुळं आवक पण खूप वाढलेली तिथं. असं काही नाही आणि उठाव जो आहे तर तो कमी आहे सध्या. त्याच्यामुळं पण थोडासा बाजार भावावरती नाही का तो परिणाम झालेला आहे. पण एकंदरीतच सध्या काय झालं, बऱ्याचशा ठिकाणी काय झालं, दुरीचा माल होता. दुरीच्या मालामुळं पण नाही का जसं जसं मार्केट थोडंसं डाऊन होण्याचं कारण बी तो एक झाला, की जो 2 नंबरचा माल जो आहे तो चांगल्या मालाचा पण नाही का भाव खाऊन घेतो. आता काय होईल, ह्या वातावरणामुळं थोडेसे बऱ्याचशा ठिकाणी प्लॉट खराब झालेले आहे. धुळीमुळं, पावसामुळं किंवा मजुराअभावी शेतकऱ्यांना तो तोडण्यासाठी परवडत नाही, मार्केटपर्यंत नेण्यासाठी परवडत नाही. तर जे जे दुरीचे प्लॉट होते खराब झालेले, जोपर्यंत भाव होते तोपर्यंत त्यांनी टिकून ठेवलं. त्याला खत पाणी औषधी खर्च करून त्याला डेव्हलप करत राहिले आणि त्याचा माल काढत राहिले. त्यांना त्याचा फायदा पण झाला, पैसे पण झाले. पण आता भाव डाऊन झाल्यामुळं त्यांना तो परवडत नसल्यामुळं ते सोडून देतील आणि थोडंसं कालांतरानं त्याची ती आवक कमी पण होऊन जाईल. फक्त आता जे राहतील हे चांगलेच प्लॉट आहे. चांगले प्लॉट पण शेतकऱ्यांचं अशी परिस्थिती झालेली आहे की भाव डाऊन असल्यामुळं त्याचं मेंटेनन्स ठेवणं त्यांना अवघड जातंय, सोपं नाही. कारण की आज रोजी जर मार्केटमध्ये बघितलं आपण 7 रुपयापासून तर 10 रुपयापर्यंतच बाजारभाव हे चालू आहे. त्याच्यामुळं जरा सध्या परिस्थिती बिकट वाटते टोमॅटोची खूपच. आणि आपण मागच्या व्हिडिओत बोललो पण होतो की फेब्रुवारीमध्ये तरी भाव डाऊनच राहणार आहे. त्याच्यात मी काही तो विषय घेणार नाही. कारण काय होतं, तो विषय जर घेतला तर तोच विषय रिपीट डबल होतो. त्याच्यामुळं तो नाही घेतला तरी चांगलं आहे. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो खूपच भाव डाऊन झालेले आहे आणि एकंदरीतच ही परिस्थिती जर फेब्रुवारी महिन्यामध्ये सुधरल म्हणून अशी वाटत नाही. जास्तीत जास्त सुधारणा होऊ शकतं. एक 2-5 रुपयापर्यंत नाही का फेब्रुवारी महिन्यात तरी हे भाव सुधरू शकतात. जास्तीत जास्त सुधारले तर फेब्रुवारी एंड महिन्यापर्यंत हे भाव काही सुधारायचे अंदाज वाटत नाही. 15 फेब्रुवारीच्या नंतर सुधारू शकतात थोडेफार 1-2-5 रुपयापर्यंत. ज्याच्यापेक्षा जास्त काही सुधारायचा अंदाज वाटत नाही आणि बरेचसे प्लॉट थोडे नवीन प्लॉट चालू होतील. पण जोपर्यंत दोरीचा माल आणि जे आहे हे प्लॉट पूर्ण संपत नाही तोपर्यंत थोडेसे भाव पण वाढणं मुश्किल आहे. आणि उत्तर भारतामधील जो टोमॅटो आहेत, तिकडले टोमॅटो जे खराब झालेले ते जोपर्यंत 100% माल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत टोमॅटोचे भाव वाढेल असं काही वाटत नाही. तिकडले प्लॉट ज्यावेळेस पूर्णपणे आता जे संपतील आणि आता ज्या वातावरणामुळे आपल्याकडे पण जे धुळीमुळे जे प्लॉट खराब झालेले हे जोपर्यंत 100% संपत नाही तोपर्यंत तरी बाजारभाव वाढणं मुश्किल आहे. आणि आता तोपर्यंत ते प्लॉट संपत नाही तर बऱ्याचशा जणांचे आता नवीन प्लॉट पण ह्या महिन्यामध्ये चालू होतील किंवा 15 दिवसानं चालू होतील, कोणाचे महिन्यानं चालू होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो एक थोडासा बाजारभाव सुधारणा होतील पण त्याला थोडासा टाइम लागेल. हे होते आपला बाजारभाव डाऊन होण्याचे कशानं झालेले आहे आणि काय प्रॉब्लेम आहे, सध्या कुणाकडे परिस्थिती कशी होती ते. तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे पण टोमॅटोची काय परिस्थिती आहे सध्या आणि बाजारभाव तुमच्याकडे किती आहे? काही तिकडे अंदाज तुमच्या लोकलमध्ये काही बाजारभाव वाढण्याचे काही अंदाज आहे का? असेल तर नक्की सांगा. आणि लागवडी पण ज्या शेतकऱ्यांना करायच्या आहे तर ते करू शकता. कारण की आता जर उत्तर भारतामधला जर टोमॅटो खराब झाला समजा, तिकडे जर प्लॉट फेल गेले तर भविष्यात आपल्याकडे लागवडीला आता एक मंदीची संधी जी म्हणतो आपण तर ही खूप गरजेची असते. मंदीमध्ये जर कधी लागवड केलं तर बऱ्याचशा लागवडी नाही का त्या सक्सेस होत असतात. असा एक अनुभव आहे, व्यापाऱ्यांचं पण म्हणणं आहे. तर रिस्क घेतली तर नाही का होऊ शकते. आता जर ह्या मंदीमध्ये जर लागवडी केल्या तर योग्य राहील कदाचित, पण जास्त प्रमाणात नका. प्रमाणातच ठेवा. अति प्रमाणामध्ये लागवड करून काही उपयोग नाही. तर चला शेतकरी मित्रांनो तुमचं नियोजन कसं आहे टोमॅटो लागवडचं, कधी करणार आहे, काय करणार आहे, एक कमेंटमध्ये नाही का नक्की सांगा दादा. जेणेकरून आपल्याला पुढचे बाजारभाव जे आहेत तर हे देण्यासाठी नाही का
सोपं जातंय. बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे मला कॉल आले होते की याच्यावरती एक व्हिडिओ बनव, म्हणून आज एक धावत्या वेळेत व्हिडिओ बनवायचं कारण आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चला.